मित्रो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण वेगळ्या विषयावरती गप्पा मारणार आहोत आणि तो वेगळा विषय म्हणजे ज्या एका घटनेनं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावणार आहे ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत भरणार आहे. दिल्लीत त्याचं आयोजन झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहेच. या पार्श्वभूमीवरती एक अतिशय उत्तम पुस्तक प्रकाशित झालेले आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातला संबंध उलगडून दाखवणारं हे पुस्तक नुकतंच आपल्या समोर आलेलं आहे आणि त्याचे लेखक, आपल्या सर्वांचे आवडते लेखक संजय सोनवणे सर आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र आणि दिल्ली यांचा संबंध ऐतिहासिक कसा आहे, काय आहे आणि त्याच्यातले अनेक पदर ते उलगडून दाखवणार आहेत. पुस्तकात हा सगळा तपशील आहेच आहे, मात्र आज आपण गप्पांच्या माध्यमातून सोनवणे सरांकडनं या सगळ्या गोष्टी माहीत करून घेऊ. सर, खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या धन्यवाद कट्ट्यावरती. महाराष्ट्र आणि दिल्ली ऐतिहासिक संबंधांचा आढावा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि अतिशय सुंदर तो सोहळा होता. विनय सहस्त्रबुद्धे किंवा मिलिंद जोशी, तुम्ही स्वतः आणि इतरांची भाषणं खूप छान झाली आणि एक सगळाच एक इतिहास उलगडणारा असा तो कार्यक्रम होता. ह्या पुस्तकामध्ये तुम्ही जे काही प्रवास मांडलेला आहे त्याची ठळक वैशिष्ट्ये आज आपण श्रोत्यांना सांगूया. पहिला गोष्ट अशी आहे की इंद्रप्रस्थ हे जे मूळचं नाव होतं की जे पांडवांनी उभारलं आणि तिथे राजसूय यज्ञ युधिष्ठिराचा झाला, असं हे इंद्रप्रस्थ. आणि आत्तापर्यंत म्हणजे 1920 सालापर्यंत इंदपत नावाने जसं सोनपत, बागपत, पानिपत ही गावं आहेत आसपासची, त्यासारखं हे इंदपत गावही अस्तित्व होतं. आणि आपल्याला माहीतच आहे की पांडवांनी कौरवांकडे जी 5 गावं माहिती होती त्या 5 गावांपैकी हे गाव होतं. अच्छा, म्हणजे दिल्लीचा इतिहास किंवा दिल्ली हे नाव कसं पडलं असावं इकडं आता तुम्ही सांगताय. येस, म्हणजे महाभारत कालापर्यंत आपण इंदपत, पानिपत, सोनपत, बागपत ही जी 5 आसपासचीच गावं आहेत दिल्ली हरियाणा या परिसरातली, त्या 5 गावांपैकी हे एक गाव होतं. ते गाव अर्थात कौरवांनी नाकारलं आणि नंतर पुढे काय झालं, आपल्याला महाभारत युद्धच घडलं हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु इंद्रप्रस्थाला युधिष्ठिराचा राज्याभिषेक सोहळा झाला. त्याचा मयासूरच्या मदतीने त्यांनी तिथे फार अवाढव्य असं एक शहर उभारलं, असा हा इतिहास आहे. नंतर इंद्रप्रस्थ हे गाव मौर्य काळात असो किंवा नंतरच्या बौद्ध साहित्यात असो, इंदपत नावाने त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. नंतर ते गाव दुर्लक्षाच्या भोवऱ्यात सापडलं, कारण राजगृह असेल, पाटलीपुत्र असेल, अयोध्या असेल किंवा मथुरा असेल, ही गावं जरा जास्त महत्त्वाला पोचली. त्यामुळे या गावाची प्रतिष्ठा थोडीशी नंतर मागे पडली, कारण त्याचे वंशज तिथे राहिलेच नाही, पांडवांचे वंशज. कारण महाभारत युद्धानंतर आपल्याला माहितीच आहे काय झालं ते. 10व्या-11व्या शतकाच्या दरम्यान अनंगपाल या तोमर वंशाच्या राजाने इंदपत शेजारीच जे शहर वसवलं राजधानीचं, त्याचं नाव हे दिल्ली. ते देहली किंवा देहलीज असं, ज्याला आपण उमरा किंवा उंबरठा असं, दहलीज असं जे अर्थ वापरतो, कारण ते पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाणारं ते प्रवेशद्वारच होतं. त्या अर्थाने त्याला एक उंबरठा किंवा उमरा या अर्थाने ते नाव पडलं. आणि शिलालेख जो मिळाला आहे त्यात दिल्ली असं नाव मिळालेलं आहे. तो शिलालेख आहे 10व्या-11व्या शतकाच्या दरम्यानचा तो शिलालेख आहे. तिथून दिल्लीचा राजकीय इतिहास पुन्हा एकदा चालू होतो. म्हणजे मधल्या काळात, म्हणजे पांडव काळापासून किंवा मौर्य काळापासून ते 11व्या शतकापर्यंत जवळपास अज्ञातवासात गेलेलं, म्हणजे जसे पांडव अज्ञातवासात गेले होते तसं इंद्रप्रस्थ शहरही राजकीयदृष्ट्या का सामाजिकदृष्ट्या का सांस्कृतिकदृष्ट्या असो ते अज्ञातवासात गेलं. आणि ते पुन्हा अनंगपालाच्या काळामध्ये पुन्हा ते प्रकाशित झालं. नंतर पृथ्वीराज चव्हाण हा दिल्लीचा शेवटचा हिंदू सम्राट. नंतर मोहम्मद घुरी आला, त्याच्या आक्रमणामध्ये पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झाला आणि मुस्लिम सत्ता खऱ्या अर्थाने भारतामध्ये यायला सुरुवात झाली. तिथून पुढे दिल्ली सल्तनत आणि नंतर मोगलांनी काही काळ राजधानी आग्र्याला ठेवली. तरी नंतर औरंगजेबानंतर दिल्ली पुन्हा एक राजकीय केंद्र बनली.
आता महाराष्ट्राचा आणि दिल्लीचा संबंध काय हा खरा प्रश्न. बरोबर. महाभारतात तर महाराष्ट्रातले जे गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, विदर्भ यांचे उल्लेख विपुल प्रमाणात आलेले आहेत. परंतु राजकीय संबंध म्हणण्यापेक्षा सांस्कृतिक किंवा जैविक संबंध, रुक्मिणी किंवा ज्याला आपण दमयंती म्हणतो तिच्या रूपामध्ये विदर्भाचा संदर्भ महाभारतामध्ये मिळतो. आता तो कथात्मक आहे, काल्पनिक आहे का सत्य आहे हा ऐतिहासिक अभ्यासाचा विषय आहे. परंतु तो संबंध आपल्याला काव्य रूपात कळना, महाकाव्यात कळना, प्राचीन काळापासून आपल्याला संदर्भ म्हणून तरी आपल्याला सांगता येतो दिसतो की तो आहे. गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, अस्सक राष्ट्र, अपरांत ह्या प्रदेशांची नावंसुद्धा महाराष्ट्राची महाभारतामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र हा दिल्लीच्या दृष्टीने किंवा इंद्रप्रस्थाच्या दृष्टीने किंवा अगदी हस्तिनापूरच्या दृष्टीने एक महत्त्वाचा एक सांस्कृतिक किंवा राजकीय भूभाग होता हे त्याच्यावरनं सिद्ध होतं. कारण कवीला का होईना ते काव्यात्मक जरी असतं तरी दखल घ्यावी लागली म्हणजे ते महत्त्व निश्चितच होतं. पण राजकीयदृष्ट्या खऱ्या अर्थाने संबंध आला तो अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळामध्ये. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रामदेवराय हा यादव सम्राट राज्य करत होता देवगिरीचा, आणि पाचवा भिल्लम ज्याला खऱ्या अर्थाने एक भारतात महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला आपण तर सातवाहनानंतर किंवा गौतमीपुत्र सातकर्णीनंतर झालेला सर्वात मोठा सामर्थ्यशाली राजा म्हणजे पाचवा भिल्लम यादव. आणि पाचवा भिल्लमचा हा वंशज रामदेवराय. त्याच्या काळात अल्लाउद्दीन खिल्जीची स्वारी झाली आणि बेसावध राहिलेली म्हणा, फितुरी झाल्यामुळे म्हणा किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे म्हणा पराभव झाला. जे अभेद्य अजिंक्य असा जो देवगिरीचा किल्ला मानला जातो तो जिंकला आणि रामदेवराय हरला. रामदेवरायाला दिल्लीला म्हणजे अल्लाउद्दीन खिल्जीला खंडणी कबूल करावी लागली. रामदेवरायाने काय केलं, 1 वर्ष खंडणी दिली, दुसऱ्या वर्षी देणं बंद करून टाकलं. मग अल्लाउद्दीन खिल्जीने पुन्हा मलिक काफूरला पाठवलं आणि मलिक काफूरने मात्र यावेळेस देवगिरीचा पराभव तर केलाच, पण तो रामदेवरायाला अटक करून दिल्लीला दिला. म्हणजे दिल्लीचा असा संबंध आहे म्हणजे तो चांगल्या अर्थाने म्हणता येणार नाही महाराष्ट्राच्या दृष्टीने, कारण तो पण एक होस्टाईल स्टेट, एक होस्टाईल स्टेट. परंतु दिल्ली सल्तनतीचा विरोध करणारा, त्याचा प्रतिकार करणारा, भले त्यात हार झाली असेल, तो रामदेवराय हा पहिला सम्राट आपल्याला म्हणता येईल. आणि रामदेवरायाने दिल्लीला कैद करून ठेवून 6 महिन्यामध्ये अल्लाउद्दीन खिल्जीला त्याला सोडावं लागलं. त्याला परत रायरायान नावाची पदवी देऊन आणि बरोबर गुजराती सोन्याचे टक्के सुद्धा भेट देऊन त्याला पुन्हा देवगिरीला परत पाठवलं. सत्ता त्याच्या हातात. पण रामदेवराय त्यावेळेस मांडलिक झाला दिल्लीचा. तर अशा रीतीने ज्याला आपण मुस्लिम सल्तनतीचं राज्य महाराष्ट्रावर आलं. त्याचे सांस्कृतिक 2 परिणाम झाले. एक तर सुफी संतांची चळवळी महाराष्ट्रात आली आणि इस्लामही महाराष्ट्रामध्ये पसरला. आणि तिसरी गोष्ट अशी झाली की दिल्लीला विरोध करणाऱ्या मुस्लिमच सत्ता म्हणजे ज्याला आपण बहामनी साम्राज्य म्हणतो ते स्थापन झालं. आणि ते पुन्हा दिल्लीला विरोध करण्यासाठीच, दिल्लीला विरोध करण्यासाठी त्यांचा दिल्लीची कोणत्याही प्रकारच्या जरी मुस्लिम असले तर त्यांना दिल्लीशी संबंध ठेवायचा नव्हता. मग ती परत बहामनी पण फुटली. त्या 5 शाह्यांमध्ये ती कुतुबशाही, अहमदशाही, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही वगैरे अशी ती विभाजित होत गेली. आणि नंतर मोहम्मद तुघलक हा फार महत्त्वाचा संबंध आहे. मोहम्मद तुघलकाने देवगिरीला आपली राजधानी बनवायचं ठरवलं. म्हणजे देशाची राजधानी दिल्लीवरनं देवगिरीला आली आणि त्याने आणली. पण तुघलक म्हणजे जरी आता तो असा आपण शब्द वापरतो तुघलकी कारभार किंवा लहरी मोहम्मद असं त्याला म्हटलं जातं, पण तो खूप हुशार होता असं म्हणतात. त्याला आपण असं म्हणू एक संकी विद्वान कसा असतो तसा तो होता. म्हणजे त्याच्या कल्पना फार सुंदर होत्या. म्हणजे कागदी चलनांना चीनच्या पद्धतीने किंवा नाण्यांच्या ज्या किमती असतात म्हणजे चलनाच्या ज्या किमती असतात त्याच्यामध्ये एक समानता आणणं अशा प्रकारचे प्रयोग केले. त्यानंतर त्याने दुष्काळ पडला पाणी पुरवठ्यासाठी वेगवेगळे प्रयोग, चांगले प्रयोग केले, कालवे काढणं वगैरे. एवढंच काय, चीनवरही त्याने स्वारी केली. चीनवर स्वारी करणारा हा पहिला भारतीय आहे. म्हणजे तो इकडे आला होता तेव्हा
तेव्हा तो देवगिरीला होता. नाही, त्या देवगिरीला नव्हता, तो दिल्लीला होता. देवगिरीची राजधानीची फार दिवस टिकली नाही. याचं कारण असं की देवगिरीचा प्रॉब्लेम असा होता, जरी किल्ला अजिंक्य असला तरी पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम होता. अच्छा. एक तर मराठवाडा, त्यात दुष्काळी भाग, बरोबर. पाणी, आणि तिथे तलाव नाही मोठा किंवा स्त्रोत नाही पाण्याचे. म्हणजे जसे दिल्लीला यमुना आहे, हो, तसं देवगिरीला तशी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरेल एवढं पाणी नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे झालं काय की लोकांची हाल व्हायला लागले. पण त्यांनी का दिल्ली इकडं का हलवली होती? म्हणजे मुख्य म्हणजे राजधानी इकडे का केली होती? मी नेहमीच म्हणतो की देशाची राजधानी मध्यवर्ती ठिकाणी असली पाहिजे. अच्छा. मराठवाडा किंवा देवगिरी हे सर्वार्थाने उपयुक्त होतं. कारण का की समजा पश्चिमेकडनं स्वारी आली तर दिल्लीवर लगेच व्हायची. दिल्ली त्या मानाने असुरक्षित शहर, कारण सपाट भाग सेक्टर, बरोबर, त्याला कोणतीही नैसर्गिक सुरक्षा व्यवस्था नाही. मग हिमालयातनं हो किंवा पश्चिमेकडनं हो का पूर्वेकडनं हो का उत्तरेकडनं हो, दिल्ली त्याला फटकन बळी पडायची. बरोबर. देवगिरीला आणण्यामध्ये फायदा हा होता की एक तर दुर्गम भाग होता आणि सुरक्षित होता आणि मध्यवर्ती होता. आणि देशातल्या कोणत्याही माणसाला सहज राजधानीपर्यंत पोचवून आपल्या समस्यांच्या सुटकारा करून घेणं किंवा निवाडा करून घेणं सोयीचं होतं. तरी म्हणजे लोकांची सोय, राजकीय सोय, त्यानंतर आपण सुरक्षेची सोय, या दृष्टीने देवगिरी तेव्हा योग्य होते. मी तर म्हणतो आजही दिल्लीवरनं राजधानी देवगिरीला हलवावी. परंतु तो भाग वेगळा आहे. त्याने राजधानी देवगिरीला आणण्याची ही कारणं होती. तो अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय होता, यात काही शंका नाही. पण त्याने काय केलं, त्याने चूकही केली. म्हणजे संख्य विद्वान त्याला काय म्हणतात, त्याने तिथल्या लोकांनाही इथे आणायचा प्रयत्न केला. दिल्लीतल्या. आता दिल्ली लोकांना इथलं वातावरण, कारण दिल्लीतलं वातावरण वेगळं, महाराष्ट्रातलं वेगळं, मानवलं नाही. ते मानवणं, पण पाणी पुरवठ्याची सोय नाही, अशा स्थितीमध्ये हाल होणं, माणसं मरणं स्वाभाविक होतं. ते झालं, अराजक माजलं आणि त्याला पुन्हा आपली राजधानी याला न्यावं लागली. पण त्याचा सांस्कृतिक परिणाम असा झाला की सगळेच परत न गेले, काही इथेच राहिले. त्याने त्याच्याबरोबर त्याच्या सैन्यावर जे सुफी संत आले होते ते इथेच राहिले. त्यानंतर आपला हा जो कोंढाणा किल्ला आहे तोही त्याने जिंकला. पुण्याचे संबंध दिल्लीचा हा तेव्हा आला. मग छोटा शेख सल्ला दर्जा असेल किंवा मोठा शेख सल्ला दर्गा असेल, हा तो त्याच्या काळात बनला. कारण सुफी संतच त्याच्याबरोबर आले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक अभिसरणाला वेगळ्या प्रकारे अर्थ प्रदान झाला आणि त्याचे सांस्कृतिक परिणाम दीर्घकाळ टिकणारे झाले. मग नंतर संत चळवळ वगैरे आली असेल, हे असेल, जे परिणाम असतात, कोणत्या आक्रमणाचे दुष्परिणाम जसे असतात सुपरिणामही काही असतातच. म्हणजे एकतर्फी कोणतेच परिणाम होत नाहीत. तर त्याचे परिणाम झाले. त्याने राजधानी परत दिल्लीला नेली. त्यानंतर महाराष्ट्रात दिल्ली सल्तनतीचं राज्य मात्र राहिलं नाही. त्याच्यामुळं मोगल जरी नंतर परत सत्तेत आले असले, मोगलांनी खूप प्रयत्न केला. म्हणजे औरंगजेब तर महाराष्ट्रात आधी पण म्हणजे त्याच्या तरुणपणाच्या काळात सुभेदार म्हणून ठाण मांडूनच बसला होता आणि उत्तर काळात त्यांनी सगळं आयुष्य इथेच घालवलं. कारण हा भाग जिंकता येणं दिल्ली सल्तनतीला शक्य नाही झालं. आता हे कायम चित्र असंच राहणार नव्हतं. आपले संत नामदेव उत्तरेत गेले, त्यांनी पंजाबपर्यंत जाऊन एक आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा उत्तरेत नेली. तसं उत्तरेचे संत महाराष्ट्रात आलेत का, तर नाही आले. चक्रधर आले, जे गुजरातमधून आले. म्हणजे उत्तर म्हणजे तर आपण काही फार दूरचं नाही म्हणणार, गुजरात म्हणजे काय तसाही जवळच आहे. पण त्यांनी कर्मभूमी महाराष्ट्र, संत चळवळ महाराष्ट्रात झाली. त्यानंतर बसवेश्वरांचं कार्य जरी दुसऱ्या राज्यात असलं तरी महाराष्ट्रात जवळच होतं, प्रभाव एकदम मोठ्या प्रमाणात झाला. आणि या सगळ्या गोष्टींमधनं महाराष्ट्राची एक संस्कृती बनत गेली आणि त्यातनं शिवाजी महाराजांचा उदय झाला. आणि त्यांनीसुद्धा सुरुवातीपासून 2 धोरणं ठेवली, दक्षिणेला एकत्र ठेवणं आणि उत्तरेचा विरोध करणं. त्यांनी आग्रा भेटी जी घेतली ती त्याच कारणाने घेतली. परंतु त्यांचा नेहमीच प्रयत्न होता की दक्षिणेतल्या शाह्या, मग ते आदिलशाही असो कुतुबशाही असो, या एकत्र राहिल्या तर आपण उत्तरेचं आक्रमण रोखू शकतो. म्हणजे हा सांस्कृतिक संघर्ष नुसार राजकीय नव्हता, सांस्कृतिक संघर्ष होता. उत्तरेकडची संस्कृतीला कुठेतरी विरोध करण्याची महाराष्ट्राची महाराष्ट्राखालच्या सगळ्याच प्रदेशांची एक भावना होती.
हा त्या काळातला संघर्ष होता. आज आपण एक भारत म्हणून एक राष्ट्र आहोत. पण हे मुघलांचं आक्रमण महाराष्ट्राने पहिल्यापासून रोखून धरलं एक प्रकारे, आणि त्यांचा पुढं शिरकाव होऊ दिला नाही दक्षिणेकडे. फार कशाला, मलिक अंबर होता. मलिक अंबरने शहाजहानला डावलून जहांगीरला सत्तेवर येण्यासाठी सर्व प्रयत्न केले, परंतु मोगलांनी मलिक अंबरचे उपकार लक्षात ठेवले नाही. त्याच्या विरुद्ध वारंवार कारवाई केली. मग शहाजी राजे जे होते, शहाजी राजांनी सुद्धा शहाजहानच्या फौजांचा पराभव केलेला आहे. त्यांनी अहमदनगरजवळ प्रचंड त्याचं गनिमी काव्याने, म्हणजे ते बांधच फोडले पाण्याचे आणि पाणी सोडून त्यांची वाताहत करून टाकली त्या 40,000 सैन्याची. हे उत्तरेशी संघर्ष हा एवढा जुना आहे. म्हणजे तो रामदेव रायापासून 13व्या शतकापासून जो चालू होतो, तो आपल्याला शहाजीराजे, शिवाजी महाराज आणि संभाजीराजे सुद्धा, आणि नंतर पानिपत पर्यंत पाहिलं, म्हणजे पेशवेपर्यंत. हा आपल्याला सगळा समग्र प्रवास दिसून येतो. याची दखल घेण्याचे कारण काय आहे की त्यावेळेस भारत एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हतं, राजकीय राष्ट्र म्हणून. सांस्कृतिकदृष्ट्या ते राष्ट्र होतं, राजकीयदृष्ट्या नव्हतं. त्यामुळं सत्ता कोणाची आणि किती काळ असली पाहिजे. महाराष्ट्रावर मौर्यांनी सत्ता गाजवलेली आहे, मौर्यांनी गाजवली, गुप्तांनी सुद्धा गाजवलेली आहे. उत्तरेतल्या गुप्त साम्राज्याने गाजवली, आणि तसेच दक्षिणेतले राष्ट्रकूट असतील, होयसळ असतील, त्यांनी पण काही प्रमाणात सत्ता महाराष्ट्रावर गाजवलेली आहे. आणि महाराष्ट्राने म्हणजे सातवण काळापासून गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक याच्यावर सत्ता गाजवलेली आहे. पण हे सत्तेने गाजवणं हे काय, त्या सीमा काही कायम स्वरूपाच्या नव्हत्या ना, बंदिस्त सीमा नव्हत्या. परंतु याचं महत्त्व अशासाठी आहे की भाषा घ्या, संस्कृती घ्या, लोकसंस्कृती घ्या, लोकभाषा घ्या, आणि उत्तरातली का दक्षिणेतली संस्कृती, याच्यामध्ये आपल्याला फार मोठा विभेद दिसून येईल. आणि त्या विभेदातनं एक समान तत्वावर राष्ट्र किंवा समाज मानसिकता उभी करणं हे आव्हान होतं, तेव्हाही होतं, आणि आजही आहे. आपल्यासमोर ते आव्हान आजही आहे. शिवाजी महाराजांनी नेहमीच हा प्रयत्न केला की दक्षिणेतल्या सत्तांनी एकत्र राहून उत्तरेतल्या सत्तांना विरोध करायचा. मग ती सत्ता मोगलांची असो, सल्तनतीची असो, की अगदी पृथ्वीराज चव्हाणची असो. पण उत्तरेतल्या संस्कृतीने किंवा राजकीय सत्तेने दक्षिणेत घुसू नये. कारण हर्षवर्धन सम्राट, त्याला सगळ्यात मोठा विरोध दक्षिणेतच झाला. म्हणजे पुलकेशी, दुसरा पुलकेशी, त्याने त्याला विंध्य पर्वतवासीच रोखलं. लक्षात घ्या, हा इतिहास आहे. या इतिहासाचं मर्म आपण नीट समजावून घेत नाही. इथपर्यंत तुम्ही सांगितलं, म्हणजे आता मराठेशाहीच्या सुरुवातीच्या टप्प्यापर्यंत आपण आलो. त्या पुढच्या काळात महाराष्ट्राचे आणि दिल्लीचे संबंध कसे राहिले, कसे बदलत गेले, आणि आज ते काय आहेत? ज्यावेळेस शाहू महाराजांची सुटका झाली औरंगजेबाच्या तावडीतनं, संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात उत्तरेबद्दलचा संताप पराकोटीचा वाढलेला होता. शाहू महाराजांची सुटका तर झाली, नंतर त्यांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद दिलं. 1719 साली बाळाजी विश्वनाथांनी दिल्ली स्वारी केली. बरं, ही पहिलीच स्वारी असेल अलीकडच्या काळातली महाराष्ट्रातून? हो, म्हणजे पहिलीच स्वारी म्हणावं लागेल त्याला. त्याच्या आधी स्वारी अशी कोणी केलेलीच नव्हती. ती पहिली स्वारी ती बाळाजी विश्वनाथांनी केलेली. का केली? त्याने केली 3 कारणांसाठी. तेव्हा सय्यद बंधू आणि तिथे बादशाह कोण असणार हेच ठरत नव्हतं. म्हणजे बादशाहीवर बादशाह कोण असावा हे जसं मलिक अंबरने एकदा जहांगीरच्या बाबतीत ठरवलं होतं, तशी दुसरी वेळ ही बाळाजी विश्वनाथाची, की बाळाजी विश्वनाथाला तिथे बादशाह कोण हे ठरवायचं होतं. बरं, किंग मेकर व्हायचं ही प्रोसेस. आणि दुसरी गोष्ट, बादशाहच्या कैदेत असणाऱ्या जी शाहू महाराजांची मातोश्री असतील किंवा सावत्र भाऊ असतील, त्यांना सुद्धा सुटका करायची, त्यांनाही सोडवायचं, हा पण एक हेतू होता. हे 2 हेतू घेऊन बाळाजी विश्वनाथाने उत्तरेकडे आक्रमण केलं. त्यात बाजीरावही होता आणि मल्हारराव होळकर पहिल्यांदाच त्या मोहिमेत ते पण सहभागी झाले होते. म्हणजे मराठी तेव्हा स्ट्रॉंग होते? हो, मराठी अर्थातच स्ट्रॉंग होते, कारण तेव्हा दिल्ली अगदी वीक झालेली होती. खरं म्हणजे त्यानंतर
तुम्हाला सांगतो हा मराठी लोकांचा फार गैरसमज. दिल्ली ही सत्तेचं केंद्रबिंदू नव्हतीच. सत्तेचं केंद्रबिंदू आपलं पुणे होतं. बर. खरं तर पुणे आणि दिल्ली असा संबंध असाच आपण चर्चा करायला पाहिजे. कारण सत्तेचं केंद्रबिंदू बादशाला एक महत्व होतं, त्याच्या फरमानांना महत्व होतं, त्याच्या शिक्क्यांना महत्व होतं, हे त्याचं महत्व होतं, प्रतीक होतं, म्हणजे प्रतीक होतं. परंतु प्रत्यक्ष सत्ता चालायची ती पुण्यातनं. हो. कारण शिंदे, होळकर, गायकवाड हे जे सगळे जे सरदार जे होते हे सगळे शेवटी निष्ठा ते कोण ठेवून होते, पुण्याशी ठेवून होते. बरोबर. त्याच्यामुळे सत्तेचं केंद्र ज्याला आपण प्रॅक्टिकल केंद्र म्हणून आपण त्याला, ते पुणे हेच होतं. पण हा एक भाग झाला. बाळाजी विश्वनाथाने दिल्लीवर स्वारी केली, त्याने पाचशा बदलवला, आपल्याला पाहिजे तो बसवला. शाहू महाराजांची जी आई, बाकी सावत्र काही एकीचा तर मृत्यू झालेला होता, अंबिकाबाई किंवा काय त्यांचं नाव आता माझ्या पटकन लक्षात येत नाही, त्याचा मृत्यू झालेला होता. पण त्यांना सोडवलं आणि मनासारखी दिल्लीची व्यवस्था आपल्या मनासारखी लावून तो पुण्याला परत आला. नंतर आपल्याला माहिती आहे बाजीराव पेशवा झाला. बरोबर. बाजीराव पेशवाने दिल्लीवर स्वारी केली होती. तालकोटोरा जिथे आपलं साहित्य संमेलन होतं तिथेच त्याने ठाण मांडलं होतं फौज घेऊन. आणि तो दिल्लीला आलाय हे बादशाला समजलं, तो तळघरात जाऊन लपून बसला लाल किल्ल्यातल्या. एवढी जरा 3 दिवस लपून बसला. एवढी दहशत होती. पण बाजीराव पेशवा काय दिल्लीत गेला नाही, तो पुण्याला परत निघून आला. परंतु दिल्लीच्या हे लक्षात आलं की आपण यांचं ऐकणार नाही तर आपलंही चालणार नाही, म्हणजे वर्चस्व कोणाचं असणार हे सिद्ध झालं. कारण युद्ध आपल्या राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी लढायांवर सिद्ध नाही होत. बरोबर. कोण वर्चस्वशाली एवढं सिद्ध केलं तरी पुरेसं असतं. म्हणजे ती एक मुसद्दीगिरी होती. म्हणजे सिंहाने डरकाळी फोडली तरी पुरेसं असतं, त्याने प्रत्यक्ष कोणाला मारायची गरज नसते. म्हणजे बाजीरावांनी मराठ्यांचं सैन्य तिथं आणून नेलं, म्हणजे तिथं आणून ठेपलं सैन्य, की जो काही संदेश द्यायचा आहे तो दिला आणि परत आला. कारण प्रत्यक्ष युद्ध करायची गरजच नव्हती. कारण बादशाच घाबरून लपलाय म्हटल्यानंतर पुढं काय करणार आणि मेलेला काय मारायचं. मग गेलो कशासाठी होतो आपण? गेलो अशासाठी होतो की मुळात दिल्लीमध्ये तिथे 3 राजकारणं चालली होती. जशी आपल्याकडे पेशवा, छत्रपती आणि बाकी सरदार असं राजकारण चालू होते एकीकडं. दिल्लीमध्ये बादशाह, वजीर आणि मीरबक्षी. अच्छा. असे राजकारण. मग वजीर कोणी व्हायचं, मीरबक्षी कोणी व्हायचं आणि मग बादशाह कोण राहणार, यांची भांडणं म्हणजे एकमेकांनी आपापसी, म्हणजे आपण इंटरनल पॉलिटिक्स. बरं. अंतर्गत चालू होतं. आणि मुल्ला मौलवी कोणाला समर्थन देत आहेत, कोणाला विरोध करतायत, हे सगळे प्रकार घडत होते. आणि या गोष्टींवर आळा घालणं गरजेचं होतं. आणि आहे तो बादशाहच राहावा, दुसरा बादशाह येऊ नये अशी त्यावेळेस इच्छा होती. म्हणजे काय म्हणतात ना आपण, ओळखीचा शत्रू परवडला ओळखी शत्रूपेक्षा, अशी कधी कधी भूमिका राजकारणात घ्यावी लागते. आणि बाजीरावाने ते राजकारण पाळलं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला माहिती आहे 1752 साली अब्दाली ज्यावेळेस तिसऱ्यांदा भारतावर आक्रमण केलं, काश्मीर जिंकून घेतला, त्यावेळेस बादशाह घाबरला आणि त्याने मराठ्यांना म्हणजे मल्हारराव होळकरांना दुहाई दिली अक्षरशः की तुम्ही आमच्या रक्षणाची जबाबदारी घ्या. मग होळकर आणि जयप्पा शिंदे त्यावेळेस होते, कारण राणोजी शिंदेंची मृत्यू 1745 सालीच होऊन गेलेला होता. मग या दोघांनी तो अहदनामा, ज्याला आपण अहदनामा म्हणतो, तो म्हणजे असा करारनामा की मराठ्यांनी दिल्लीचं रक्षण करायचं आणि त्या बदल्यात मराठ्यांना कोणत्या कोणत्या प्रांताची चौथाई वसूल करण्याचे अधिकार मिळणार. बरं. अशा देवाणघेवाणीच्या स्वरूपाचा तो करार झाला. कारण मराठी त्यावेळेस प्रबळ होते आणि शक्ती अचाट होती. त्यामुळे बादशाला त्यांना शरण देण्याखेरीज गणित होतं. मग पेशव्यांच्या वतीने मल्हारराव होळकरांनी आणि सफदरजंग म्हणजे बादशाचा वजीर होता, त्यांनी हा अहदनामा करार केला. त्या करारामुळं 2 गोष्टी झाल्या. मराठ्यांची सत्तेचा विस्तार झाला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बादशाही की बादशाने हुकूम कोणते काढावेत कोणते काढू नयेत यापासूनचे सगळे अधिकार, हे ठरवण्याचे अधिकार मराठ्यांच्या हाती आले. म्हणजे नियंत्रण झालं. नियंत्रण
म्हणजे थोडक्यात दिल्लीवर नियंत्रण मराठ्यांचं आलं या 1752च्या अहदनाम्यामुळे, की ज्याच्याबद्दल आपल्या लोकांना फारशी माहिती नसते. आपलं पानिपत युद्ध माहिती असतं पण अहदनामा माहित नसतो, 9 वर्ष आधी झालेला. बरोबर. पानिपत का भाऊ आपण अंगावर घेतलं ते पानिपत आपण अंगावर घेतलं, तो अहदनामा केला होता म्हणून. तर हा एक भाग झाला. तिसरी गोष्ट, नंतर शाह आलमला पातशाह करायचं म्हणजे ही 1758ची गोष्ट. आता पातशाह करायचं कोण होता? शाह आलमला करायचं का दुसऱ्या नातवा तत्वंडाला औरंगजेबाच्या करायचं, हा प्रश्न झाला. आणि पुन्हा नवीन राजकारण म्हणजे ते मीर बक्षी, त्यानंतर वजीर यांच्यात चालू झालं आणि घोड्या कुरघोड्या करणं हे राजकारण चालू झालं. मराठ्यांनी ती आले गौहरची बाजू घेतली, काहींनी शाह आलमची बाजू घेतली. त्याच्यामुळे मराठ्यांमध्ये पण थोडेसे मतभेद निर्माण झाले होते. परंतु नंतर शहाणपणाने मल्हारराव होळकरांनी निर्णय घेतला की नाही, आपण शाह आलमलाच पाठिंबा द्यायचा, अलीगौरला नाही. आणि अलीगौरला पाठव सूरजमल जाटाचा होता, त्यामुळे पानिपत युद्धात सूरजमल जाटाने सहभाग घेतला नाही. बरोबर. त्यांनाही घेतला आणि भाऊसाहेब पेशांनाही ते मान्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी ते काही हे केली नाही. अशा रीतीने पानिपत युद्ध घडलं. पानिपत युद्ध घडलं, मराठ्यांचं नुकसान खूप झालं असं आपण म्हणतो. परंतु आपली दिल्लीवरचं प्रबळ जी आपली प्रभुसत्ता होती ती मात्र कमी झाली नाही, कारण शाह आलम हाच बादशाह राहिला. म्हणजे बादशाह कोण राहणार हे मराठ्यांना जे पाहिजे होतं तेच झालं. नंबर 1. नंबर 2, नंतर अब्दालीने भारतावर स्वाऱ्या केल्या 2, नंतर ती 2 स्वाऱ्या केल्या, परंतु दिल्लीला तो कधी परत आला नाही. म्हणजे मराठ्यांची त्याने कधी पंगा घेतला नाही. किंबहुना नजीबाने त्याला 6व्या वेळेच्या वेळेस निमंत्रण दिलं की अरे बाबा तू ये आम्हाला वाचव, त्यावेळेस नजीबाने हिंमत केली नाही भारतात यायची. ही दुसरी गोष्ट. त्यानंतर मल्हारराव होळकर आणि शिंदेचे महाजी शिंदे यांनी उत्तरेमध्ये पुन्हा आपली प्रतिष्ठा निर्माण केली. जी काही हानी झाली होती ती सगळी भरून काढली. आणि जो काही म्हणजे मल्हारराव होळकरांबद्दल काही काही आरोप करतात लोक, परंतु मुळात अब्दालीशी करार करायचा अधिकार, तह करायचा अधिकार नानासाहेब पेशव्यांनी कोणाला दिला? तर मल्हारराव होळकरांनाच दिला. त्यामुळे ह्या नंतरच्या गावगप्पा उठल्या असतील काही, पण वस्तुस्थिती वेगळी, पण ते जाऊ द्या, तो भाग नाही आपला, चर्चेचा तो विषय नाही. विषय असा आहे की नंतर मल्हारराव होळकरांचा 1766 साली मृत्यू झाला. नंतर वेगाने उदयाला आलेला महावीर म्हणजे महाजी शिंदे. महाजी शिंदेने जो शाह आलम ज्याला ब्रिटिशांनी पकडून वाराणसीला हलवलं होतं, त्याला त्यांच्या कचाट्यातनं, ब्रिटिशांच्या कचाट्यातनं सोडवून पुन्हा दिल्लीला आणून त्याला पुन्हा बादशाह बनवला. आणि एकदा नाही 2दा. आणि त्यामुळे खुश झालेल्या बादशहाने वजीर मुतालिक ही पदवी पेशव्यांना आणि वकील मुतालिक ही पदवी महाजी शिंदेंना बहाल केली. आणि त्याचा सरळ सरळ अर्थ असा होता की आता दिल्ली दरबाराचं काम मराठ्यांच्याच हातात आलं. मराठा हे दाखवतील तीच आता पुढची दिशा असेल. 20 वर्ष, तब्बल 20 वर्ष महाजी शिंदेंचा मृत्यू होईपर्यंत दिल्लीचं प्रभुत्व मराठ्यांच्याच हातात राहिलं. म्हणजे 1719ला पहिला बाळाजी विश्वनाथने स्वारी केल्यानंतर 1719 ते 1793 म्हणजे जवळपास 70-80 वर्ष बरोबर दिल्लीची सत्ता राहिली मराठ्यांच्या हातात. त्यानंतर महाजी शिंदे गेले, त्यानंतर दौलतराव शिंदे म्हणजे त्यांचे दत्तक पुत्र होते, ते सत्तेवर आले. म्हणजे शिंदेंची गादी त्यांच्याकडे गेली. ब्रिटिश तर फार प्रयत्नात होते घुसायच्या आतमध्ये बादशाला आपल्या ताब्यात घ्यायच्या. त्यांची दिल्लीजवळ युद्ध झालं. दौलतराव शिंदेची सेना आणि ब्रिटिशांमध्ये. त्यात दौलतराव शिंदेचा झाला पराभव आणि बादशाह गेला ताब्यात कोणाच्या? ब्रिटिशांच्या. तिथून पुढे ब्रिटिशांचं वर्चस्व वाढलं, देशापुढे वाढलं. आपलं दुर्दैव, महाराष्ट्र दुर्दैव पण नाही तेवढे आपण सक्षम नव्हतो का तेव्हा? सांगतो तर, कारण त्यावेळेस आपला पेशवा कोण होता? दुसरा बाजीराव. दौलतराव शिंदे सक्षम नव्हता, दुसरा बाजीरावही सक्षम नव्हता, नाना फडणवीसाचा मृत्यू झालेला होता. म्हणजे एक मुत्सद्दी म्हणता येईल
असाही माणूस कोणी नव्हता की योद्धा म्हणतंय. बरोबर. कारण तुकोजी होळकरांचा मृत्यू झालेला 1795 मध्ये. म्हणजे होळकर शिंदे ही जी प्रबळ घरं होती आपली किंवा संस्थानं होती, तर त्यांचा देखील थोडासा ऱ्हास या काळात झाला असं म्हणू शकतो. Yes. शक्तीचा ऱ्हास, पूर्ण ऱ्हास झाला असं म्हणतो मी. होळकरांचं संस्थान तर पूर्ण बाजीरावांनी खाऊन टाकलं. ते उरलं नाही. नंतर यशवंतराव होळकरने पुन्हा जिंकून घेतलं, पुन्हा आपला राज्याभिषेकच करून घेतला, तर पेशवाईशी संबंधच तोडला. तो भाग वेगळा. परंतु 1793 ते 1804 या काळामध्ये ब्रिटिशांचं बादशाहवर पूर्ण वर्चस्व बसलं. 1804 साली यशवंतराव होळकरांनी दिल्लीवर स्वारी केली बादशाहला सोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी. त्यांनी जवळपास 3 महिने दिल्लीला वेढा दिला. किल्ला जो बुलंद किल्ला होता त्याच्या भिंती तोडल्या, बऱ्याच हानी झाली. दिल्ली लोकांनी सुद्धा यशवंतराव होळकरांना पाठिंबा देण्यासाठी आतूनही संघर्ष चालू केला. परंतु जो खत्री म्हणून त्याचा सहकारी होता तो ऐन वेळेस ब्रिटिशांनी फितुरी करून त्याला फोडला आणि तो वेढा अयशस्वी झाला. म्हणजे थोडक्यातही फसली ती मोहीम फसली. त्यामुळं बादशाहवरचं स्वामित्व काही गेलं नाही, ब्रिटिशांचंच राहिलं. ब्रिटिशांनी नंतर शाह आलम गेला, नंतर बहादूर शाह जफर आला. नंतर मध्ये एक दुसरा अकबर का तिसरा अकबर काही काळ आला, 2-4 वर्ष, पण तोही गेला आणि मग बहादूर शाह जफर आला. 1857 साली बंडवाल्यांनी किंवा स्वातंत्र्यवीरांनी, कारण त्याला अनेक लोक स्वातंत्र्यवीरही म्हणतात किंवा बंडवालेही म्हणतात, ते पहिलं स्वातंत्र्य युद्ध असंही म्हणतात त्याला. ते ठीक आहे, त्या काळातला जो काय असेल तो. परंतु दिल्लीवर त्यांनी जिंकून घेतली दिल्ली आणि बादशालाच आपला नेता घोषित केला सर्वोच्च. आणि मराठीच होते त्याच्यात. मराठीच होते, म्हणजे नानासाहेब पेशवा होता, तात्या टोपे असतील, झाशीची राणी असेल, असे अनेक मराठीच लोक होते. या लोकांनी दिल्ली ताब्यात घेतली जवळपास एप्रिल 1757 ते सप्टेंबर ऑक्टोबर 1757, म्हणजे 6-7 महिने दिल्ली ताब्यात ठेवली. फक्त झालं काय की त्या उठावाला म्हणा, बंडाला म्हणा, स्वातंत्र्य योग्य नेता नव्हता. जर योग्य नेता असता तर दिल्ली ताब्यात आली, बादशाह ताब्यात आला म्हटला की बाकीच्या ठिकाणी सगळीकडनं पाठिंबा मिळाला असता. बरोबर. पण दुर्दैवाने तसं घडू शकलं नाही. त्याच्यामुळे ते फसलं आणि सत्ता गेली ब्रिटिशांकडे आणि मग इंग्लंडच्या राणीनेच ताब्यात घेतली सत्ता, हे आपल्याला माहीतच आहे. आता महाराष्ट्र आणि दिल्लीचं संबंध आता पुन्हा चालू होतात. काँग्रेसची स्थापना झाली 1885ला. कुठे झाली? मुंबईला. त्यानंतर चले जावचं नारा कुठून मिळाला? मुंबईतनं. हे मूलभूत वैशिष्ट्य. बरोबर. त्यानंतर राष्ट्राला राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, दिशा देणारं तत्त्वज्ञान दिलं कोणी? महाराष्ट्राने दिलं. मग ते लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, आगरकर असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, असे जे अनेक, किंवा अर्थशास्त्रातले तत्त्वज्ञान महात्मा फुले असतील, कारण पहिले अर्थतज्ञ भारतात तेच, ते महाराष्ट्रीयनच. म्हणजे असे विलक्षण लोक महाराष्ट्राने त्या काळात दिले आणि खऱ्या अर्थाने देशालाच दिशा देण्याचा पुन्हा प्रयत्न केला. म्हणजे जो प्रयत्न आपण ज्ञात काळापासून, म्हणजे सातवाहन काळापासून ते आतापर्यंत पाहिलं तर महाराष्ट्राने नेहमीच एक नेतृत्वाची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे आधी आपण शक्तीने सिद्ध केलं, नंतर आपण बुद्धीने सिद्ध केलं. कारण ती कुवत आपल्यात होती. बरोबर. ती कुवत आपल्यात होती, ती आपल्या रक्तात म्हणा का DNA म्हणा का महाराष्ट्राचा तो एक भागच आहे. ते महाराष्ट्राने केलेलं आहे. आजही आपण जर पाहिलं तर आजही महाराष्ट्रामध्ये क्षमता आहे, पण दुर्दैवाने आज असं म्हणावं लागतं की आपण कुठेतरी आपला शक्तिपात करून घेतलेला आहे. कुठेतरी आपण आपला आत्मविश्वास गमावलेला आहे. कुठेतरी आपण स्वतःच शोधायला लागलेलो आहे परत. खरं म्हणजे आपल्याला गतकाळामध्ये तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असा, कोणत्याही विचारधारेचा प्रश्न नाही. इथे अगदी राष्ट्र संघाची स्थापना झाली कुठं? महाराष्ट्रात झाली ना. बरोबर. किंवा राष्ट्र संघाचे जे महत्वाचे जे तत्वज्ञ आहे सुरुवातीचे सगळे इथनं झालेले आहेत. म्हणजे विचारधारा कोणतीही असो, प्रश्न विचारधाराच नाही, पण महाराष्ट्राचं वर्चस्व कायम राहिलेलं कायम राहिलेलं आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने, कुठल्या ना कुठल्या विचारसरणीतून.
आणि मगाशी सगळे तुम्ही संदर्भ देत असताना मला एक प्रश्न येत होता. दिल्लीचं तख्त फोडलं असा एक शब्द होता आणि आता आपण म्हणतो दिल्लीचं तख्त राखतो आपण. तर हे तख्त काय प्रकार आहे? तख्त म्हणजे जिथे दिल्लीचा बादशाह बसायचा हां त्याची बसण्याची जागा, म्हणजे आपण जसं सिंहासन म्हणतो, हां ते सिंहासन हे आपल्यासाठी म्हणजे भारतीय लोकांसाठी तो शब्द आहे. तर तख्त हा शब्द हा पर्शियन भाषेतला आहे, तो मुस्लिम सत्तेसाठी बरोबर. आहे. आता दिल्लीचे तख्त आम्ही राखतो हा शब्द मला काही योग्य वाटत नाही खरं सांगायचं तर, कारण आम्ही परकीय सत्ता मान्य करतो. लक्षात ठेवा, मला हिंदू मुस्लिम हा माझ्या दृष्टीने प्रश्न नाही आहे. आपण सत्ता कोणाची मान्य करतो? परक्यांची मान्य करतो की आपली मान्य करतो? तर तख्त राखतो म्हणजे काय? तर तख्त फोडतो हा शब्द मला हां म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या फोडलं होतं असं एक जे म्हणतात. हां, तख्त फोडलं नव्हतं. हां भाऊसाहेब पेशव्याची ती हे झाली नाही. भाऊसाहेब पेशव्याने दिल्ली राजदरबारात गेला होता. हां त्याने जो राजदरबार आहे म्हणजे दिवाणी आम आणि दिवाणी खास याचं जे छत आहे ते छत फोडलं होतं. आणि ते छत का फोडलं होतं? सैन्याला पगार देण्यासाठी नाणी पाडायची होती आणि छत सगळं चांदी सोन्याचं होतं आणि ते चांदी सोनं भाऊसाहेब पेशवर पाहिजे होतं, ती आपली अडचण होती म्हणून ते फोडलं. त्यामुळे तो शब्द रूढ तिथून झाला. त्याला आपण छत फोडलं ते तख्त फोडलं. आता तिथपर्यंत पोहोचला. जनमानसाची असा त्याचा अर्थ. कल्पना असते. जनमानूस काय विचार करेल कशाबद्दल ते काही सांगता येत नाही. म्हणजे परंतु दरबारात तुम्ही पोहोचलात असं त्याचा अर्थ. परंतु वस्तुस्थिती हे आहे की 1719 पासूनच दिल्लीच्या सत्तेवर वर्चस्व, मला माझं म्हणणं असं आहे की तख्त राखलं नाही, फोडलं नाही, त्याच्यावर राज्य केलं असं म्हणा. हा योग्य शब्द आहे की त्या तख्तावर आम्ही राज्य केलं, त्याच्यावर वर्चस्व गाजवलं. हा शब्दप्रयोग माझ्या मते जास्त ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा संयुक्तिक होईल. फोडलं हाही शब्द चुकीचा, कारण तख्त फोडलेलंच नाही. बरोबर. आणि तख्त राखलं म्हणाल तर ब्रिटिशांच्या ताब्यात कसं गेलं? बरोबर. त्यामुळे तख्त राखलंही नाही. त्यामुळे 80 वर्ष राखलं की नाही राखलं तर राखलं, पण ते राखलं नाही, त्यांनी वर्चस्व गाजवलंय. बरोबर. दिल्लीच्या छान उलगडं तुम्ही करून दिली. नाही खरं, कारण हा शब्दप्रयोग लहानपणापासून आपण ऐकतो. आपण दिल्लीचं तख्त फोडलं, नंतर आपल्या महाराष्ट्र गीतातूनही आपण महत्त्व सांगण्यासाठी महाराष्ट्राचं ते एक म्हणतो दिल्लीचं तख्त राखतो. त्यामुळे तख्त हा शब्द त्यात आपण नकळत दुय्यम भूमिका घेतो. अच्छा. आणि आपण दुय्यम भूमिका घ्यावी असं इतिहास आपण काय केलंय? बरोबर. हाही प्रश्नच आहे ना. अगदी तिथपर्यंत आपण आलो. पुढे महाराष्ट्राचे आणि दिल्लीचे संबंध, मला वाटतं पानिपताच्या लढाईनंतर शेवटची जी लढाई झाली त्यानंतर महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यात एक मानसिक अंतर पडत गेलं का? मानसिक अंतर त्यानंतर लगेच नाही पडलं. मानसिक अंतर जे पडलं 1857च्या बंडानं. एक तर काय झालं की उत्तरेमध्ये मराठ्यांची प्रतिमा जी आहे ती थोडीशी खालावत गेली. नागपूरकर भोसलेमुळे बंगालमध्ये आपण बदनाम झालो. कारण मराठा डिचेस तुम्हाला माहिती असेल, बंगालमध्ये मराठ्यांचे खूप सारे व्हायचे, खूप लुटालूट व्हायची. त्यांनी खंदक उभारले, त्यांना बंगाल डिचेस असं म्हटलं जातं. उत्तरेतही पेंढारी असतील किंवा दौलतरावांचं सैन्य असेल किंवा कोणी असेल, या लोकांनी मधल्या काळी अंधाधुंदीचा जो काळ होता त्या अंधाधुंदीच्या काळामध्ये थोडासा स्वार्थासाठी म्हणा किंवा जगण्यासाठी उपद्रव झाला, म्हणजे एक उपद्रव झाला लोकांना. त्यामुळं जे लोक घड्या बांधायचे नाही, उत्तरेमध्ये आपल्याकडे जसं महाराष्ट्रात तटबंदी बांधतात प्रत्येक गावाला, तशी उत्तरेत प्रथा नव्हती, ती मराठ्यांमुळे सुरू झाली. अच्छा. त्याच्यामुळे नकळत एक मराठ्यांबद्दल बघायचा दृष्टिकोन जो आहे तो नुसता उत्तरेत नाही, दक्षिणेत सुद्धा. कारण आपण हे फक्त उत्तरेत नाही केलेलं, आपण ते पराक्रम दक्षिणेतही गाजवलेत. त्याच्यामुळे एक मनामध्ये मराठा म्हणजे उपद्रवी. कारण मराठ्यांनी काय केलं, भरपूर आटकेपार झेंडे लावले, ही गोष्ट खरी अभिमानाची गोष्ट आहे, परंतु आपली स्वतःचं प्रशासकीय व्यवस्था उभी केली नाही. बरोबर. मी तोच प्रश्न विचारणार होतो. जर आपण पूर्ण दिल्ली नियंत्रणात ठेवली होती तर मराठीचा प्रवास तिथपर्यंत का नाही झाला? कारण ती दूरदृष्टी असणारे फक्त शिवाजी महाराज होते, दुसरं कोणीच नव्हतं. फक्त अहिल्याबाईंना जमलं, पण ते फार मर्यादित प्रदेशासाठी, परंतु अदरवाईज नाहीच. त्याच्यामुळे
किंबहुना एका काळाचा एक हे असतो, काय म्हणतो आपण त्याला, एखादा काळच असा असतो की त्या काळात तुम्हाला शहाणपणची दिशा मिळतच नाही, तुम्ही भरकटलेच राहता. आजही आपण, मला असं वाटतं आपला भारत अशाच काळातून चाललेला आहे की आपल्याला कळतच नाही आपण काय करतोय आणि आपलं नेमकं हवं काय आणि आपल्याला नेमकं गमवायचं काय आणि कमवायचं काय. हा आपला कुठेतरी गोंधळ आहेच ना, मानसिक गोंधळ आहेच. ह्या मानसिक गोंधळाच्या काळात समाज हा लाखो वर्षाच्या प्रवासात जर आपण पाहिलं तर अनेक वेळा त्याच्यावर अशा वेळा येतात. पण हीच वेळेत नसं असतं, या कोलाहलातून नवीन सर्जन होतं, या कोलाहलातून नवीन काहीतरी निर्मिती होते. बरोबर. शिवाजी महाराज असेच निर्माण नाही होत ना. बरोबर. कोलाहलाची जर स्थितीच नसती तर ते आलेच नसते समोर. का आले असते तर कळलंच नसतं कोणाला, कारण सगळंच चांगलं होतं. आणि म्हणून तर त्याचं मोल पण आहे ना आपल्याला, म्हणून त्याचं मोल आहे. येस. नाहीतर अगदी काही चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली व्यक्ती आणि त्याला त्याचा मोहच पडणार नाही ना. पण हे इतर देशांसाठी आपल्याला काही करायचं आहे, अगदी बरोबर, ही जी त्यांची भावना होती, कारण कोणी करत नाही म्हणून मला करायचंय. बरोबर. बस हाच फरक आहे. बरोबर. आता हे आपलं आता 98वं संमेलन दिल्लीत होत आहे, तालकटोरालाच त्याचं आयोजन आहे आणि त्याचा संदर्भ तुम्ही दिलाय. ऐतिहासिक महत्व आहे. ऐतिहासिक महत्व आहे. तालकोटर नुसतं एवढंच नाही झालेलं, बाजीराव तर गेलाच होता, परंतु खंडेराव होळकर ते सूरजमल जाटाचा, दिल्लीची सत्ता राखण्यासाठी दिल्लीवर स्वारी केली सूरजमल जाटाने, त्याचा पराभव जो केला तो तालकोटरला केला होता. हो श्रोते, हे फार छान आणि वेगळी माहिती आहे. जिथे आपलं संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे ती भूमी आणि त्याचा महाराष्ट्राशी, मराठ्यांशी म्हणजे आपल्या सर्वांशी असणारा अप्रत्यक्ष संबंध असा आहे. तर हा जो ऐतिहासिक संबंध आहे, मला असं वाटतं की संमेलन तिथेच होतं आहे आणि जिथे बाजीराव पेशवाने ठाण मांडून दिल्लीच्या बादशाहाला तळघरात दडून बसायला लावलं आणि ज्या ठिकाणी सूरजमल जाटाचा पराभव खंडेराव होळकरांनी केला ती जागा म्हणजे तालकटोरा. अशा जागेवर सर्जनाचं, सृजनाचं संमेलन व्हावं, वा, ही आधुनिक स्वतंत्र भारतात होणारी फार महत्त्वाची, मोलाची घटना आहे असं मला वाटतं. आणि यावेळेस आपल्याकडं पेन आहे. आता आपल्याकडे पेन आहे, तलवार नाही, पेन आहे. वा. तर ही मित्रांनो, इतकं सुंदर वर्णन, आता एक इतिहास आपल्या डोळ्यापुढे उलगडून दाखवलं सोनवणे सरांनी. त्याचा एक धावता आढावा आता एक प्रकारे घेतला. खरं तर विषय खूपच मोठा आहे, त्याच्यात सखोल आपण जाऊ शकतो, मात्र वेळेचा पण आपल्याला विचार करावा लागेल. आणि महाराष्ट्र आणि दिल्ली हे जे पुस्तक आहे हे तुम्ही जरूर वाचा, जरूर त्याच्यावरती तुम्ही चिंतन करा आणि खरोखर ह्या संमेलनाचं महत्त्व अधोरेखित त्यातनं होतं हे लक्षात घ्या. म्हणूनच संजय सरांना मी विनंती करतो की त्यांनी एकदा श्रोत्यांना या पुस्तकाविषयी थोडक्यात पुन्हा एकदा आठवण करून द्यावी. नमस्कार मित्रहो, हे महाराष्ट्र आणि दिल्ली ऐतिहासिक संबंधांचा आढावा हे माझं पुस्तक फार मोठं नाही, 88 पानांचं आहे फक्त. परंतु याच्यामध्ये आपल्याला दिल्लीचं नाव, मूळ नाव इंद्रप्रस्थ असल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेपर्यंत जे महाराष्ट्र आणि दिल्लीत या जे काही संघर्ष झाले असतील, मैत्रीचे संबंध आले असतील, राजकीय संबंध आले असतील, सांस्कृतिक संबंध आले असतील, या सगळ्यांचा आढावा या पुस्तकात घेण्यात आलेला आहे. आपण निश्चित वाचावं, कारण याच्यातली बरीचशी माहिती अशी आहे की जी सहसा आपल्याला माहिती नसते, सहसा आपल्या वाचनात आलेली नसते. ती माहिती असणं हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. या संबंधाच्या दृष्टीने सुद्धा काय संबंधाकडे पाहिजे तुमची दृष्टी बदलेल असं हे पुस्तक आहे, एवढं मी नक्की म्हणेल. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान सर्वांना माहिती दिली. धन्यवाद.